Dear friends, welcome to our English class. We are learning English grammar. Our unit is grammar, and today our subunit is interchange of the degrees of comparison. In the beginning, we will see what is interchange of the degrees of comparison. सुरुवातीला आपण इंटरचेंज ऑफ द डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन म्हणजे काय ते पाहू. Interchange of the degrees of comparison means changing positive, comparative and superlative degrees into each other. Interchange of the degrees of comparison म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे परस्परांमध्ये रूपांतर करणे. म्हणजेच दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करणे. दिलेलं वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करणे. तसेच दिलेलं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करणे. हिअर यू मस्ट रिमेंबर दॅट देर आर 3 ways इन विच द डिग्रीज आर इंटरचेंज्ड. इथं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण 3 पद्धतीने या डिग्रींचे परस्परामध्ये रूपांतर करणार आहोत. 1 to 1. This is the first way or method of interchanging the degrees of comparison. डिग्रीमध्ये परस्परांमध्ये बदल करण्याची ही पहिली पद्धत आहे. लेट अस सी द फीचर्स. या पहिल्या पद्धतीचे वैशिष्ट्य आपण पाहू. फर्स्ट फीचर, वन थिंग इज कम्पेअर्ड विथ अदर वन थिंग. म्हणजे आपणास एक घटक दिलेला असेल. इट मे बी पर्सन, प्लेस ऑर थिंग. तो घटक म्हणजे एखादी व्यक्ती, एखादं स्थळ, ठिकाण किंवा एखादी वस्तूही असू शकेल. त्या एका घटकाची दिलेल्या दुसऱ्या घटकाशी आपणास तुलना करावायची आहे. सेकंड, द पॉझिटिव्ह इज चेंज्ड इन टू कंपॅरेटिव्ह अँड व्हाईस वर्सा. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. आणि व्हाईस वर्सा म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं. थर्ड, अफर्मेटिव्ह सेंटेन्स बिकम्स निगेटिव्ह अँड व्हाईस वर्सा. म्हणजे दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला नकारार्थी वाक्यात करायचं आहे. आणि व्हाईस वर्सा म्हणजेच वर पाहिल्याप्रमाणे जर निगेटिव्ह वाक्य असेल म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तर त्याचं रूपांतर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. न्यू सेंटेन्स विल बिगिन विथ द सेकंड थिंग दॅट इज कम्पेअर्ड. म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दिलेलं असेल ते आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं असेल किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं असेल. वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, पण जे नवीन वाक्य आपल्याला तयार करायचं आहे त्याची सुरुवात आपण ज्या दुसऱ्या घटकाशी तुलना करणार आहोत त्या दुसऱ्या घटकाने करायची आहे. इट हॅज नथिंग टू डू विथ सुपरलेटिव्ह. ही पहिली जी पद्धत आहे या पहिल्या पद्धतीचा सुपरलेटिव्ह डिग्रीशी कोणताही संबंध नाही. म्हणजे या ठिकाणी फक्त संबंध पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह या 2च डिग्रींचा आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, दिस इज द फर्स्ट सेट ऑफ एक्झाम्पल. हा उदाहरणांचा पहिला संच आहे. यामध्ये आय हॅव टेकन द एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीचे आपण या ठिकाणी उदाहरणं घेतलेली आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, शिर्डी इज ॲज होली ॲज पैठण. दिस इज द अफर्मेटिव्ह सेंटेन्स इन पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमधील हे होकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं. बरोबर आहे. मग काय केलं या ठिकाणी, द सेंटेन्स बिगिन्स विथ द सेकंड फॅक्टर. दुसऱ्या घटकाने या वाक्याची सुरुवात झाली आहे, पैठण. द सब्जेक्ट इज सिंग्युलर. करता या ठिकाणी एकवचनी आहे म्हणून त्या ठिकाणी पुढे इज हे क्रियापद आलं आहे. आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करत आहोत. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दिलेल्या विशेषणाचा आपल्याला या ठिकाणी कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरायचा आहे. विशेषण काय आहे, होली. बरोबर आहे. आणि मग त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म बनतोय होलियर, म्हणून या ठिकाणी होलियर शब्द आला आहे. नंतर दॅन वापरून आपण पहिला घटक घेतो म्हणून पुढे शब्द आले द दॅन शिर्डी. इन दिस वे द सेंटेन्स बिकेम लाईक पैठण इज होलियर दॅन शिर्डी. अशा पद्धतीने वाक्य तयार झालंय की पैठण इज होलियर दॅन शिर्डी. सेकंड एक्झाम्पल,
रोज इज नॉट सो ब्युटिफुल ॲज लोटस. दिस इज द निगेटिव्ह सेंटेन्स इन पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमधील हे नकारार्थी वाक्य आहे. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होकारार्थी वाक्य बनवायचे, बरोबर. म्हणून आपण या ठिकाणी दुसरा घटक घेतला आहे लोटस. त्याने वाक्याची सुरुवात केली आहे. तो एकवचनी असल्यामुळे पुढे इज हे क्रियापद घेतलंय. या ठिकाणी जे विशेषण दिलेलं आहे ब्युटिफुल, यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक स्वर आलेले आहेत, म्हणजे हे विशेषण मोठं आहे. म्हणून त्यापूर्वी आपण कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये मोर शब्द वापरला आणि नंतर दॅन वापरून पहिला घटक घेतला आहे रोज, आणि आपलं वाक्य तयार झालंय लोटस इज मोर ब्युटिफुल दॅन रोज. थर्ड एक्झाम्पल, सिंधू इज नॉट सो लॉंग ॲज गंगा. वाक्य कसं आहे? दिस इज द निगेटिव्ह सेंटेन्स इन पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमधील पुन्हा एकदा नकारार्थी वाक्य दिलं आहे. म्हणजेच आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होकारार्थी वाक्य बनवायचे. म्हणून वाक्याची सुरुवात दुसऱ्या घटकाने झाली गंगा. एकवचनी असल्यामुळे पुढे क्रियापद आलं आहे इज. दिलेल्या विशेषणाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरला आहे. विशेषण दिलं आहे लॉंग, कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे लॉंगर, म्हणून रूप वापरलं आहे लॉंगर. नंतर दॅन वापरून पहिला घटक सिंधू या ठिकाणी घेतला आहे आणि वाक्य तयार झालंय गंगा इज लॉंगर दॅन सिंधू. नाउ दिस इज द सेकंड सेट ऑफ एक्झाम्पल्स फ्रॉम द कंपॅरेटिव्ह डिग्री. या ठिकाणी उदाहरणांचा दुसरा संच दिलाय ज्यामधील वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहेत. सी द फोर्थ एक्झाम्पल, ऑइल इज लाइटर दॅन वॉटर. दिस इज द अफर्मेटिव्ह सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमधील होकारार्थी वाक्य. म्हणजेच व्हॉट विल वी डू, आपण काय करू आता? आपण करणार पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नकारार्थी वाक्य, बरोबर आहे. म्हणून वाक्याची सुरुवात झाली आहे दुसऱ्या घटकाने वॉटर. सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून पुढे क्रियापद आलं आहे इज. पण इथं मात्र पुढे शब्द काय दिलेत ते लक्षात घ्या. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ज्यावेळेस आपण नकारार्थी वाक्य बनवतो, दिलेलं विशेषण आपण त्याचं मूळ रूप नॉट सो ॲज या शब्दाने जोडतोय. म्हणून पुढे शब्द आलेत नॉट सो, मूळ विशेषण लाईट, ॲज आणि पहिला घटक घेतलाय ऑइल, आणि आपलं उत्तर तयार झालंय वॉटर इज नॉट सो लाईट ॲज ऑइल. फिफ्थ सेंटेन्स, नाशिक इज नॉट मोर क्राउडेड दॅन पुणे. निगेटिव्ह सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये नकारार्थी वाक्य दिलं आहे. मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये हे वाक्य कसं होईल? अफर्मेटिव्ह, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी वाक्याची सुरुवात बघा कशी झाली आहे. सुरुवातीला शब्द आला आहे पुणे. नाशिकची तुलना पुणे या दुसऱ्या घटकाशी केली आहे, आपण दुसऱ्या स्थळाशी केली आहे, म्हणून त्यांनी सुरुवात झाली आहे. पुणे इज, पुढे इज क्रियापद आलंय. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवत आहोत, म्हणजे होकारार्थी वाक्य बनवत आहोत. म्हणून या ठिकाणी शब्द वापरायचे ॲज ॲज. ॲज ॲजने आपण मूळ विशेषण जोडायचे. म्हणून या ठिकाणी लिहिलंय ॲज क्राउडेड ॲज आणि पहिला घटक घेतला नाशिक. उत्तर तयार झालं पुणे इज ॲज क्राउडेड ॲज नाशिक. सिक्स्थ एक्झाम्पल, मराठी इज मोर डिफिकल्ट दॅन इंग्लिश. अगेन सी द एक्झाम्पल, इट इज अफर्मेटिव्ह इन कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होकारार्थी वाक्य दिलं आहे. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला नकारार्थी वाक्य बनवावं लागेल. सुरुवातीला शब्द आला आहे इंग्लिश, दुसरा घटक इज. वाक्य आपल्याला नकारार्थी बनवायचे म्हणून नॉट सो ॲजने आपल्याला मूळ विशेषण जोडायचे. म्हणून शब्द आले तर नॉट सो डिफिकल्ट ॲज, पहिला घटक मराठी. उत्तर झालं इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मराठी. 1 to all. This is the second way or second method of interchanging the degrees of comparison. दिलेल्या डिग्रीचे दुसऱ्या डिग्रीमध्ये रूपांतर करण्याची ही दुसरी पद्धत आहे. फीचर्स, वैशिष्ट्य काय आहेत या पद्धतीची? फर्स्ट फीचर, वन थिंग इज कम्पेअर्ड विथ ऑल अदर थिंग. म्हणजे एका घटकाची उर्वरित सर्व घटकांशी तुलना करणे. एका घटकाची उर्वरित सर्व घटकांशी आपल्याला तुलना करायची आहे. ऑल द डिग्रीज, 3 डिग्रीज इंटरचेंज. दुसरं वैशिष्ट्य आहे की ऑल द 3 डिग्रीज इंटरचेंज, म्हणजे या ठिकाणी तीनही डिग्रींचे परस्परामध्ये रूपांतर करता येते. जसं आपण पहिल्या प्रकारात पाहिलं, ओनली पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्रीज आर कन्सिडर्ड. या दोनच डिग्रीचा या ठिकाणी विचार केला जात होता.
इट वॉज नॉट रिलेटेड टू सुपरलेटिव्ह डिग्री. त्याचा सुपरलेटिव्ह डिग्रीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. इथं मात्र तिन्ही डिग्रीचा संबंध येतोय आणि त्याचं परस्परामध्ये रूपांतर देखील करता येतं. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, फर्स्ट, पॅरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल्स. मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य दिलेलं असेल ते आपल्या कशावरून लक्षात येईल? द आर्टिकल वापरून विशेषणाचा तिसरं रूप दिलेलं असेल, जसं या ठिकाणी दिलंय द बेस्ट. मग या सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूपांतर आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही डिग्रीमध्ये करायचं आहे. सुरुवातीला आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करू. द सेंटेन्स विल बिगिन विथ सब्जेक्ट अँड वर्ब. वाक्याची सुरुवात कर्ता क्रियापदाने आपल्याला या ठिकाणी करायची, म्हणून सुरुवातीला शब्द आलेत पॅरेंट्स आर. नंतर दिलेल्या विशेषणाचं कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरायचं आहे, कारण आपण कंपॅरेटिव्ह डिग्री बनवत आहोत. विशेषण दिलेलं आहे द बेस्ट सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये. त्याचं मूळ विशेषण आहे गुड. कंपॅरेटिव्ह फॉर्म काय आहे? तर बेटर. अगदी बरोबर आहे, म्हणून बेटर शब्द घेतलाय आपण. नंतर दॅन एनी अदर हेच शब्द आपल्याला या ठिकाणी वापरायचे, म्हणून ते शब्द घेतलेत. नंतर तुलना आहे रोल मॉडेलमध्ये, म्हणून रोल मॉडेल हा शब्द आपण एकवचनी बनवून घ्यायचा आहे, म्हणून तो त्या ठिकाणी त्या पद्धतीने लिहिला आहे. म्हणून उत्तर तयार झालंय, पॅरेंट्स आर बेटर दॅन एनी अदर रोल मॉडेल. आता पॉझिटिव्ह डिग्री बनवू. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय केलंय आपण? तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवात झाली आहे नो अदर या शब्दाने. म्हणजे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण सुरुवात नो अदर या शब्दाने करणार आहोत. नंतर तुलना कशामध्ये आहे? तर रोल मॉडेलमध्ये. म्हणून नो अदर नंतर सिंग्युलर नाऊन घ्यायचं आहे, म्हणून त्याचं रूपांतर आपण रोल मॉडेलमध्ये केलं. जसं आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एनी अदर नंतर सिंग्युलर नाऊन घेतलं, तसंच या ठिकाणी करायचं आहे. म्हणून रोल मॉडेल हे शब्द घेतलेत. नंतर हा जो काही सब्जेक्ट आहे तो एकवचनी बनलाय, म्हणून पुढं क्रियापद घेतलंय इज. आणि आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य बनवत आहोत, म्हणून मूळ विशेषण ॲजने जोडलंय. ॲज, गुड, ॲज. मूळ विशेषण गुड आहे, म्हणून ते या ठिकाणी ॲजने जोडलंय आणि सब्जेक्ट घेतलाय पॅरेंट्स. आपलं उत्तर तयार झालंय, नो अदर रोल मॉडेल इज ॲज गुड ॲज पॅरेंट्स. सी द सेकंड एक्झाम्पल, पिकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल बर्ड. याही वाक्याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मागे दिलेल्या उदाहरणाप्रमाणे सब्जेक्ट आणि व्हर्बने सुरुवात होईल, म्हणून सुरुवातीला शब्द आलेत पिकॉक इज. ब्युटिफुल या शब्दामध्ये दोन किंवा अधिक स्वर आहेत. मोठं विशेषण आहे, म्हणून त्यापूर्वी मोर शब्द या ठिकाणी जोडावा लागेल, म्हणून शब्द आला आहे मोर विशेषण ब्युटिफुल. नंतर आपणास विशेषणानंतर दॅन एनी अदर शब्द वापरायचे आहेत, म्हणून पुढे उत्तरामध्ये शब्द आले आहेत दॅन एनी अदर. तुलना बर्डमध्ये आहे, म्हणून पुढे शब्द घेतला आहे आपण बर्ड. आपलं उत्तर तयार झालंय, पिकॉक इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड. नाव सी द पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्री बघा. वाक्याची सुरुवात नो अदर या शब्दांनी करायची, म्हणून सुरुवातीला शब्द आले तर नो अदर. तुलना बर्ड्समध्ये आहे, म्हणून पुढं सिंग्युलर नाऊन घेतलाय आपण, बर्ड शब्द घेतलाय. नंतर सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे इज क्रियापद घेतलंय. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य असल्यामुळे ॲजने मूळ विशेषण जोडलंय, ॲज ब्युटिफुल ॲज, आणि सब्जेक्ट घेतला पिकॉक. या पद्धतीने आपले पॉझिटिव्ह डिग्रीमधील वाक्य तयार झालं, नो अदर बर्ड इज ॲज ब्युटिफुल ॲज पिकॉक. फ्यू टू ऑल कम्पॅरिझन. दिस इज द थर्ड मेथड ऑफ इंटरचेंजिंग द डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. ही तिसरी पद्धत आहे, ज्या पद्धतीने आपण डिग्रींचे परस्परामध्ये रूपांतर करणार आहोत. सी द फीचर्स. वैशिष्ट्य पहा. द फर्स्ट फीचर, फ्यू थिंग्स आर कम्पेअर्ड विथ ऑल अदर थिंग्स. म्हणजेच काही घटकांची उर्वरित सर्व घटकांशी आपल्याला तुलना करायची. हिअर द वर्ड्स ऑर फ्रेज वन ऑफ इज यूज्ड बिफोर द सुपरलेटिव्ह डिग्री. इथं आपल्याला एक वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं आहे की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यामध्ये वन ऑफ ही फ्रेज वापरलेली असेल. नेक्स्ट फीचर, ऑल द थ्री डिग्रीज इंटरचेंज. पुढचं वैशिष्ट्य आहे की याचा संबंध देखील तिन्ही डिग्रींशी येतो आणि तिन्ही डिग्रीमध्ये दिलेल्या वाक्याचं आपण परस्परामध्ये रूपांतर करू शकतो. लेट अस सी द एक्झाम्पल्स. उदाहरणे पाहू. फर्स्ट एक्झाम्पल, द मँगो इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फ्रूट्स इन इंडिया. बघा,
या ठिकाणी वन ऑफ फ्रेज वापरली आहे. मात्र आणखी एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची की वन ऑफ फ्रेज नंतर या ठिकाणी जे पुढे नाऊन येईल ते प्लुरल असणार आहे. म्हणून पुढे आलंय द मोस्ट पॉप्युलर फ्रुट्स. या डिग्रीचं रूपांतर आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. अगोदर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर केलंय ते बघू. सब्जेक्ट फॉर्मने सुरुवात झाली. द मँगो इज. विशेषणाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरलाय. विशेषण दिलेलं आहे पॉप्युलर. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द मोस्ट शब्द वापरलेत. म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये अगोदर मोर शब्द वापरलाय. मोर पॉप्युलर. नंतर शब्द आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत दॅन मेनी ऑदर. दॅन मेनी ऑदर शब्द वापरले. आता मेनी हा शब्द अनेक वचनी आहे म्हणून पुढे येणारं विशेषण देखील अनेक वचनी लिहिलंय. फ्रुट्स, तुलना फ्रुट्समध्ये फ्रुट्स इन इंडिया. इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण या ठिकाणी दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर या दोन्ही प्रकारचे शब्द आपण वापरू शकतो. मग लक्षात काय घ्यायचं आहे तर जर या ठिकाणी काउंटेबल नाउन्स दिलेले असतील, मोजता येणारे संख्या दिलेली असेल, नाम दिले असेल जे मोजू शकतो आपण, तर आपण मेनी ऑदर शब्द वापरायचे. आणि जर इन्युमरेबल नाउन्स दिलेले असतील, जे न मोजता येणारे घटक दिलेले असतील, तर आपण या ठिकाणी मोस्ट ऑदर शब्द वापरायचे. अशा पद्धतीने आपली कंपॅरेटिव्ह डिग्री तयार झाली. द मँगो इज मोर पॉप्युलर दॅन मेनी ऑदर फ्रुट्स इन इंडिया. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य दिलंय ते बघू. या तुलना प्रकारामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू या शब्दाने करायची आहेत. म्हणून सुरुवातीला शब्द आलेले आहेत व्हेरी फ्यू. तुलना कशामध्ये? फ्रुट्समध्ये. म्हणून पुढे शब्द आलाय फ्रुट्स. फ्यू शब्द अनेक वचने आहे म्हणून पुढे जे क्रियापद आलंय ते अनेक वचने येणार. म्हणून पुढे आलंय व्हेरी फ्यू फ्रुट्स इन इंडिया आर. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मूळ विशेषण ॲजने जोडायचं आहे म्हणून पुढे शब्द आहेत ॲज पॉप्युलर ॲज सब्जेक्ट द मँगो. उत्तर तयार झालं. व्हेरी फ्यू फ्रुट्स इन इंडिया आर ॲज पॉप्युलर ॲज द मँगो. नेक्स्ट एक्झाम्पल. क्युरिओसिटी इज वन ऑफ द नोबलेस्ट इन्स्टिंक्ट्स ऑफ मॅन. पुन्हा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सब्जेक्ट फॉर्मने सुरुवात झाली. क्युरिओसिटी इज. विशेषणाचं कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरलंय नोबलर, कारण आपण कंपॅरेटिव्ह डिग्री तयार करत आहोत. नंतर शब्द आलेत दॅन मोस्ट ऑदर इन्स्टिंक्ट्स ऑफ मॅन. तुलना कशामध्ये? तर इन्स्टिंक्ट्स ऑफ मॅन म्हणजे व्यक्तीच्या सहज प्रवृत्ती, त्यामध्ये तुलना आहे म्हणून ते शब्द आलेत. आणि उत्तर तयार झालं. क्युरिओसिटी इज नोबलर दॅन मोस्ट ऑदर इन्स्टिंक्ट्स ऑफ मॅन. पॉझिटिव्ह डिग्री कशा पद्धतीने तयार झाली? सुरुवातीला शब्द आले आहेत व्हेरी फ्यू, कारण आपण पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू या शब्दाने करतो म्हणून व्हेरी फ्यू. तुलना कशामध्ये? इन्स्टिंक्ट्स ऑफ मॅन म्हणून ते शब्द आले आहेत. नंतर अनेक वचनी क्रियापद आर. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण ॲजने मूळ विशेषण जोडतो म्हणून पुढे शब्द आलेत ॲज नोबल ॲज सब्जेक्ट क्युरिओसिटी. आणि आपलं उत्तर तयार झालं. व्हेरी फ्यू इन्स्टिंक्ट्स ऑफ मॅन आर ॲज नोबल ॲज क्युरिओसिटी. नाव वी विल रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न्ड विथ द हेल्प ऑफ दिस टेबल. आता या टेबलच्या म्हणजे या तक्त्याच्या मदतीने आपण आत्तापर्यंत काय शिकलो आहोत त्याची थोडीशी उजळणी करू. बघा, या ठिकाणी इंटरचेंजचा प्रकार दिला आहे 1 to 1. 1 to 1 प्रकारामध्ये आपण पाहिलं की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मूळ विशेषण ॲजने जोडतो. फॉर एक्झाम्पल ॲज फास्ट ॲज. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट सो ॲजने मूळ विशेषण जोडतो. फॉर एक्झाम्पल नॉट सो ब्युटिफुल ॲज. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण विशेषणाला या हे सफिक्स जोडतो किंवा विशेषण मोठं असेल तर त्यापूर्वी मोर शब्द घेऊन नंतर दॅन हा शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल फास्टर दॅन, मोर ब्युटिफुल दॅन. पहिल्या प्रकारामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचा काही संबंध नाही. इंटरचेंजचा दुसरा प्रकार आहे 1 to all जो आपण पाहिला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात नो ऑदर या शब्दांनी होते. पुढे इज क्रियापद येऊन ॲजने आपण मूळ विशेषण जोडतो. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये
आपण विशेषणाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरतो, म्हणजे त्याला यार हे सफिक्स जोडतो, किंवा विशेषण मोठं असेल तर त्यापूर्वी मोर शब्द घेऊन नंतर दॅन एनी ऑदर हेच शब्द आपण वापरतो. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला द हे आर्टिकल आलेलं असतं. द आर्टिकल येऊन विशेषणाचा या ठिकाणी सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलेला असतो, म्हणजेच त्याला EST हे सफिक्स जोडलेलं असतं. किंवा विशेषण जर मोठं असेल तर द नंतर मोस्ट हा शब्द वापरून नंतर आपण ते विशेषण लिहित असतो. त्याचे या ठिकाणी उदाहरण दिलं आहे. द फास्टेस्ट किंवा द मोस्ट ब्युटिफुल अशा पद्धतीने आपण शब्दांचा वापर करतो. तिसरा प्रकार फ्यू टू ऑल. या तुलना प्रकारामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू या शब्दाने करतो. नंतर आर हे क्रियापद घेऊन ॲज या शब्दांनी मूळ विशेषण जोडतो. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये अगदी वर दिल्याप्रमाणेच कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरतो, किंवा विशेषण मोठं असेल तर त्यापूर्वी मोर शब्द वापरून नंतर आपण विशेषण घेतो. आणि नंतर मात्र दॅन मोस्ट ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर हे शब्द वापरतो. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ ही फ्रेज वापरलेली असते. द आर्टिकल येऊन नंतर विशेषणाचा सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलेला असतो, म्हणजेच त्याला EST हा प्रत्यय जोडलेला असतो. किंवा विशेषण मोठं असेल तर वन ऑफ फ्रेज नंतर द आर्टिकल वापरून मोस्ट हा शब्द वापरून आपण नंतर विशेषण वापरतो. या दोन्ही प्रकारची उदाहरणं अशी सांगता येतील. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द फास्टेस्ट. दुसरं उदाहरण वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल. अशा प्रकारची रचना आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये पाहायला मिळते. आय होप यू हॅव अंडरस्टूड the interchange of degrees of comparison from this lesson. Thank you for watching this video very carefully.